आज यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील हा एक किस्सा. त्यांची आई विठाई ही कष्टकरी मजूर महिला होती. नवऱ्याच्या निधनानंतर अतिशय हलाखीच्या परिस्थितीत तिनं यशवंतला लहानाचं मोठं केलं. पोरानंही या कष्टाची बूज राखली, मन लावून शिकला. आधी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होता, नंतर थेट आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ते थेट उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारली. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला 52 साली मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात यशवंतराव नागरी पुरवठा आणि समाज कल्याण मंत्री झाले. मुंबईला राहायला आले. येताना त्यांनी आईलाही सोबत आणलं. मंत्रिपद असल्यामुळं साहेबांना 24 तास पोलीस संरक्षण होतं. आज आपलं पोरगं एवढं मोठं झालंय की पोलीस अधिकारी येता जाता त्याला सलाम करतात. हे बघून तिला पोराचं लय कौतिक वाटायचं. डोळे भरून हा रुबाब ती बघत राहायची. एक दिवस मध्यरात्री विठाबाईंना जाग आली. परत झोपच लागेना म्हणून त्या सहज चालत बाहेरच्या दारापर्यंत आल्या. तिथं बाहेर 2 पोलिस पहारा देत होते. विठाबाई मायेनं त्यांना म्हणाल्या, अरे लेकरांनो, का उभं ताटकळत उभं राहिलायस? यशवंता कवात झोपला, तुम्ही बी झोपा आता. पोलिसांना काय करावं कळेना. हो हो करत उभेच राहिले. विठाबाई लगबगीनं आत गेल्या. घरातल्या काही जणांना उठवलं आणि सांगितलं, बाहेर ती लेकरं बिचारी ताटकळत उभी राहिलीत. त्यासनी सतरंजी, चादर, उशीबिशी नेऊन द्या. झोपा म्हणावं आता. घरात काहीतरी गोंधळ सुरू आहे हे जाणून यशवंतराव जागी झाले. बाहेर आले. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ते हसून त्या पोलिसांना म्हणाले, झोपा आता. तुम्ही झोपल्याशिवाय आमची आई झोपणार नाही. झोपा झोपा.